10वी नंतर डिप्लोमा इन आर्किटेक्चर करा आणि करिअर आणि फ्युचर सेव्ह करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले ध्येय आणि विचार स्पष्ट असतील तर 10वी नंतर सुद्धा तुम्ही करिअर ओरिएंटेड शिक्षण घेऊ शकता। एक सर्वोत्तम भविष्याची ग्वाही देणारा करिअर ऑप्शन म्हणजे डिप्लोमा इन आर्किटेक्चर। बांधकाम क्षेत्राचा विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या कुशल प्रतिभा असलेल्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेता काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2023-24 साली डिप्लोमा इन आर्किटेक्चर या 3 वर्षाच्या कोर्सला मान्यता दिली। डिप्लोमा इन आर्किटेक्ट झाल्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चरला सेकंड इयरला ॲडमिशन मिळवू शकता। तसेच स्वतःचे आर्किटेक्चर डिझाईन रिलेटेडची कामं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। स्पेसिफिक सांगायचं झालं तर डिप्लोमा इन आर्किटेक्चर केल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर करिअरचे ऑप्शन्स आहेत, जसे की आर्किटेक्चर असिस्टंट, प्रोजेक्ट मॅनेजर, कॅड इंटर्न, साइट सुपरवायझर, असिस्टंट कन्स्ट्रक्शन मॅनेजर आणि व्हॅल्युअर यांसारखे असंख्य अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत। उत्तर महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एमईटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन नाशिक यांनी मागच्या वर्षापासून डिप्लोमा इन आर्किटेक्चर या कोर्सची सुरुवात केली आहे। पायाभूत सुविधा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, हॉस्टेल, कॅन्टीन, प्रवासासाठी बसेस आणि विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा एमईटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन प्रदान करतात। 4000हून जास्त पुस्तकं, नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांना थ्योरिटिकल नॉलेज देण्यासोबतच प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी साईट व्हिजिट, मार्केट सर्वे आणि गेस्ट लेक्चर्सची सुविधा पण कॉलेजमार्फत पुरवली जाते। ॲडमिशन मिळवण्याचा क्रायटेरिया तर विद्यार्थ्याला 10वीमध्ये 50% गुण मिळवणे गरजेचं आहे। त्यासोबतच गणित हा विषय कंपल्सरी असणं गरजेचं आहे। 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन DTE कडून ॲडमिशन राऊंड कंडक्ट केले जातात। या राऊंडमध्ये तुम्ही स्वतःला रजिस्टर करू शकता आणि आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा पूर्णपणे नवीन कोर्स आहे। हा कोर्स 10वी नंतर विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी उत्तम संधी प्रदान करतो। तर या संधीचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा।